टाकवडे रोड परिसरात उल्हास विठ्ठल भोसले हे गेल्या काही वर्षांपासून आपल्या कुटुंबासमवेत वास्तव्यास आहेत. 4 दिवसांपूर्वी दुपारच्या सुमारास घराला कुलूप लावून ते यड्राव इथल्या आपल्या भावाच्या घरी कौटुंबिक कार्यक्रमासाठी गेले होते. या वेळेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घरात प्रवेश करून सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू आणि रोख रक्कम असा तब्बल 10,14,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. भोसले हे घरी आल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचं निदर्शनास आलं. या प्रकरणी त्यांनी गावभाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. चौकशीत पोलिसांना सराईत गुन्हेगार विनायक गजानन कुंभार, लक्ष्मीकांत उर्फ तम्मा सैदू नाटेकर आणि अनिल कासाप्पा कल्याणी यांनीही चोरी केल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकानं त्यांच्यावर पाळत ठेवून पंचगंगा नदी नाका परिसरातून तिघांना ताब्यात घेतलं. चौकशीत त्यांनी घरफोडीची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीतील 6,35,000 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने हस्तगत केले. गावभाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक गोविंदा कोळेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल पाटील, उदय करडे, फिरोज बेग, अमर शिरढोणे, विजय माळवदे, बाजीराव पोवार, प्रमोद आंबी यांच्या पथकानं ही कारवाई केली.